तुम्ही शेळी पालन सुरू करण्याचा विचार करता का? पण सर्वात मोठी चूक कोणती आहे माहिती आहे? आधी शेळ्या विकत घेणे आणि नंतर बाजार शोधणे. चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, गावठी ॲग्रो फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. खरा शेतकरी आधी बाजारपेठ ओळखतो, मग व्यवसाय सुरू करतो. मग बाजारपेठ शोधायची तरी कशी? पहिलं म्हणजे तुमच्या 100 ते 200 किलोमीटरच्या परिसरात कोणकोणते शेळी बाजार भरतात ते शोधा. दुसरं म्हणजे त्या बाजारात कोणत्या जातीच्या शेळ्यांना सर्वाधिक मागणी आहे ते पहा. प्रत्येक भागात मागणी वेगळी असते. तिसरं म्हणजे व्यापाऱ्यांशी आणि मटण दुकानदाराशी थेट संपर्क ठेवा. त्यांना वर्षभर कोणत्या वजनाच्या आणि वयाच्या शेळ्या लागतात ते जाणून घ्या. चौथा म्हणजे सणाच्या काळात विशेषतः बकरी ईद, लग्न सराई आणि इतर हंगामात दर कसे बदलतात याची नोंद ठेवा. पाचवा म्हणजे फक्त ऑफलाईन नाही तर व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक आणि ऑनलाईन मार्केट प्लेस वरही ग्राहक शोधा. आज अनेक व्यवहार मोबाईलवरूनच होतात. लक्षात ठेवा, उत्पादनापेक्षा विक्री महत्वाची. बाजारपेठ समजली तर नफा आपोआप वाढतो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्यापाऱ्यांशी चांगले संबंध कसे तयार करायचे आणि शेळ्यांना जास्त दर कसा मिळवायचा. तो व्हिडिओ चुकवू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करून गावठी ॲग्रो फार्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक, इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.